नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. दिवाळीची जास्त गर्दी असल्यामुळं व्हिडिओ आपले रोजचे येऊ शकले नाही, जे लॉंग व्हिडिओ आहेत. तर आता आपण सुरुवात केली रेग्युलर, जसं आपण हमेशा आपण फुल व्हिडिओ पाहत होतो त्यानुसार. गर्दी जास्त असल्यामुळं मला शूट करायला जमत नव्हतं, म्हणून आता आपण परत एकदा सुरुवात केली. तर आज आपण 33 साईजमध्ये डायरेक्ट अस्तरवर आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. आपला हा ब्लाऊज पीस आहे साडीतला आणि एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला या कटोरी ब्लाऊज कटिंगमध्ये दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे नवीन आपल्या चॅनलला जोडले तर त्यांना सांगते, आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला जाऊन चेक करा. आणि हर एक आपण साईज कोणती पण असू द्या, छोट्या साईजपासून आपण मोठ्या साईजपर्यंत हर एक आपण कटिंग अपलोड केलेले आहे. डायरेक्ट मी काम दाखवताना कस्टमरच्या कामावर काम दाखवते. तर बिंदास तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर तुम्ही कटिंग करा आणि ब्लाऊज शिवा. त्याच्यानंतर तुम्ही कमेंट करा का तुम्हाला ब्लाऊज कसा आलाय. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत. टाईम अजिबात भेटला नाही, तर सगळ्यांना मी सॉरी बोलते. पण इथून पुढं रेग्युलर आपलं काम चालू होणार. तर तुम्ही कमेंट करा, जेवढं कमेंट करतो हर एक कमेंटचं उत्तर आणि हर एक कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आवडीनुसार उंची टाकायची असते. उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, असं काय नाही का जी उंची मी दाखवली तीच तुम्ही घेतली पाहिजे. आता आपल्याला ब्लाऊज शिवून लागतोय 13.5 इंचाचा, तर आपण 14.5 वर एक मार्किंग केली. तुम्ही 15-16 उंचीपर्यंत घेऊ शकतात. 33 साईज आहे, आपण 5.5 शोल्डर घेऊ, कारण गळा जास्त मोठा पण नाही, मापात आहे. 33 साईजला आपण मोंड्यासाठी घ्यायचे 5.25 इंच घ्या, परफेक्ट बसते. एक लाईन आपण सरळ करून घेतली आणि त्याच्यामध्ये 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. जवळजवळ 8.25 इंच येते चौथा भाग. 8.5 वर एक पॉइंट दिला, त्याच्यामध्ये आपल्याला लूजिंगसाठी 2 इंच सोडून द्यायचे. अर्धा इंच आपल्याला पाठीमागे यायचे. 30 लाईन आपण याला सरळ कव्हर करायची. नंतर आपण मधून एक लाईन दिली, त्याच्यामध्ये 1.5 इंच आणि 1 इंचावर आपल्याला पॉइंट द्यायचा, जसं की पाहू शकतात. आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला कमरेचा अंदाज कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगते. समजा हे माप किती बसलं 10.5 इंच, तर खाली आपल्याला अर्धा इंच कमी करायचं. 10 वर एक मार्किंग आणि परत एकदा 1.5 इंचावर पाठीमागं मार्किंग करायचे. ही लाईन आपण जोडून घेतली. आता गळ्यामध्ये जर तुम्हाला ही साईज छोटी लागत असेल तर तुम्हाला 2.5 इंचावर पण गळा टाकू शकतात, आणि ही साईड जास्त लागत असेल तर तुम्ही 2.25 वर पण गळा टाकू शकतात. हा गळा आपण घेतलाय 2.25 इंचावर. पाठीमागचा गळा घ्यायचा आहे तुम्हाला 10 इंचाचा. वरती 2.25 घेतले तर खाली आपण 2.25 घेऊया. नंतर आपण याला गोल आकार देऊन घेतला. आता आपण याची कटिंग करू. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. ज्यांना प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अशा पद्धतीने आपल्याला गळ्याकडून डाऊन करायचं आहे आणि नंतर आपल्याला कटिंग करायची. आता हे काम मी कधी करते, ज्या वेळेस मी शोल्डर जोडते त्यावेळेला करते, म्हणून मग मी कटिंग करताना लगेच त्याला कट करत नाही, कारण आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला फ्रंट भाग कट करावा लागतो. आता मी याला 1 मीटर कपडा घेतलेला, कारण आपल्याला कटोरी वेगळी काढावी लागते. तसं आपण 80 पॉईंट जरी कपडा घेतला तरी पण एकदम परफेक्ट असं बसून जातं. आता याच्यावर एकदम फेस टू फेस आपण ठेवले. आपल्याला इकडच्या बाजूने काही वाढवायचं नाही, मग लक्षात घ्या एकदम बरोबर बसलंय. थोडंसं प्रेस जरी केलं तरी पण लक्षात येऊन जाईल आपले पॉइंट.
हे बघू शकता। आता याच्यानुसार आपण मार्किंग करून घ्यायच्यात। आता ही झाली आपली फ्रंट मार्किंग मोंड्यासाठी। हा झाला आपला गळ्याचा पॉइंट। आता इथपासून आपल्याला 6.5 इंचावर कटोरीसाठी गळा टाकायचा आहे। आता आपण वरती 2.25 आहे का नाही चेक करायचं आहे। बरोबर आहे। खाली आपण 2.5 घेऊ, 2.5 पण बरोबर आहे। ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची। नंतर आपण गळ्याला याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बरोबर। आता आपण क्रॉस पट्टीकडे येऊया। सगळ्यात अगोदर आपण हुक साईडने 2.5 इंचावर एक माप टाकलं आणि त्याच्या पुढच्या फिटिंग साईडने 2 इंचावर टाकलं। तीच लाईन आपल्याला सरळ घ्यायची। सरळ घेतल्याच्या नंतर आपण याला क्रॉस पट्टीला थोडासा आकार द्यायचा आहे, जो 1/2 इंचाचा आकार असतो। कटोरी आपल्याला 5 इंचाची टाकायची। तर तुम्ही कटोरी पण मोजू शकतात। 5 इंच एकदम परफेक्ट आहे, किंवा तुम्ही छातीचं पोर्शन बघून पण कटोरीचा अंदाज घेऊ शकतात। आता आपल्याला इथपासून आपल्याला 5 इंचावर किंवा 4.25 वर जरी टाकली तरी चालते। 5 इंच टाकली मी। नंतर तीच लाईन आपल्याला वरती घ्यायची। वरती घेतल्याच्या नंतर आपल्याला वरून आपल्याला 5.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा। जसं की आपण 5.5 इंच इथं येऊन जातो आणि नंतर मग आपल्याला हलकासा याला आकार द्यायचा। आता हे दोन याचं माप किती बसतंय ते बघूयात। तर एकदम परफेक्ट बसतंय। 2.5 इंच आपल्याला माप आलं पाहिजे। थोडीशी लाईन आपली खाली गेली तर आपण ही लाईन मग इथं कव्हर करू शकतो। अशा पद्धतीने ह्या लाईन पासून हे माप 2.5 इंच आलं पाहिजे। याच्यानुसार आपण कटिंग करू। आता आपल्याला काय करायचंय, ज्या वेळेला आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो तर आपण याच्यानुसारच जर कटिंग केली तर आपली 100% क्रॉस पट्टी कमी पडणार, म्हणजे पुढची उंची पूर्ण कमी पडणार। अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली। आता आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काही घेतलं नाही तर आपण इथं 1.25 इंच, हा अंतर ते अंतर 1 इंच किंवा 1.25 इंचावर आपण क्रॉस पट्टी काढून घेऊ। कारण क्रॉस पट्टी खालच्या साईडने पण मोडपल्या जाते आणि वरच्या साईडने पण दाबल्या जाते, म्हणजे कपडा तिथं 1 इंच तरी आपला निघून जातो। म्हणून मग समोरची उंची कमी पडू नये याच्यासाठी आपण हे कपडा जास्त घेतो। व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येऊन जातील। आणि काय होतं, सगळं इंचावर माप असतं। थोडं जरी आपण स्किप केलं, व्हिडिओ पळवला तर काही गोष्टी ज्या पाहिजे असतात त्या लक्षात येत नाही। बघू शकतात आपण 33 साईजमध्ये कटिंग झाली। आता आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची। तर कटोरी वाढवायची कशी, कटोरी ठेवतानाच आपल्याला थोडीशी तिरकी ठेवायची। कधी पण कटोरी ठेवताना थोडीशी आपण तिरकी ठेवूया। नंतर आपण त्याला आखून घेतले। आखून घेतल्याच्या नंतर याचा मधला पॉइंट आपण काढलाय हा। आता आपण एका साईडला इकडे 1 इंच घ्यायचंय, ह्या बाजूला 1 इंच घ्यायचंय, 1/2 इंच इकडच्या बाजूला, आणि नॉर्मल जसं आपण शिवण्यामध्ये जेवढं गुंतवतो तेवढं आपल्याला बाहेर काढायचंय। आता हे 1 इंच कुठपर्यंत आलं, कंप्लीट बरोबर झाले लाईन। हे 1 इंच बरोबर झाले। वरून पण आपण चेक करू शकतो। 4.5 इंचावर आपला हा पॉइंट आला पाहिजे, म्हणजे 4.5 इंच इथे येते, म्हणजे थोडीशी तिरकी लाईन पाहू शकतात। ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची ह्या पॉइंटला। आता खालच्या बाजूला पण आपल्याला 1 इंच घ्यायचे इथपासून, म्हणजे ही कटोरी अशा पद्धतीने जोडल्या जाते। 33 साईज असू द्या किंवा कोणती पण साईज असू द्या, छोट्या छोट्या गोष्टींचा बदल असतो, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे। 33 साईज आहे, मग आपण टक्स हा छोटा घेऊ, 2.5 इंचाचा घेऊ। 1.25 इंच इकडच्या बाजूने, 1.25 इंच ह्या बाजूने,
आणि 3 इंचाचा टक्स आपण सरळ घ्यायचा आहे. आपण जर 1.5 इंचाचा टक्स घेतोय तर तो जास्तच होतोय. कटोरी मग आतमध्ये लूज पडते ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो.